काल रात्री अचानक पाऊस आला आणि सगळीकडे मस्त असा मातीचा सुगंध दरवळला. आणि इथे बघा सकाळी उठल्या उठल्या विराज जे बघत होता, म्हणजे सकाळपासून पण पाऊस सुरूच होता, त्यामुळे मस्त असं वातावरण झालेलं सगळीकडे. आणि तसा तो पावसाळ्यातच झालाय, पण तो बघत होता म्हणजे त्याला थोडंफार कळत होतं आता की नेमका कसला आवाज येतोय, हे काय पडतंय. आणि त्यानंतर आम्ही बाहेर निघालो आणि खिडकीवर सुद्धा जे काही पावसाचे थेंब पडत होते ना गाडीच्या, तर ते तो धरायला बघत होता. तर अशी त्याची एकंदर मजा येत होती. आणि इथे कबीरदादा आला आहे विराजकडे सुट्टीला, तर मग त्याला घेऊन आम्ही सगळे थोडं बाहेर आलो आहोत फिरण्यासाठी, कारण मस्त असं पावसाळी वातावरण झालेलं. आणि गरमागरम असा वडापाव खाल्ला आणि थोडंसं फिरून वगैरे आम्ही भटकंती करून घरी आलो. आणि इथे बघा विराजची आणि कबीरची गाडीत मस्त मस्ती चालू होती. आणि तो मागे काही बसायला तयार नव्हता, त्याला पुढे यायचं होतं, त्यामुळे तो पप्पाचा शॉर्ट ओढत होता. आणि ते बिल्डिंग खाली आल्यावर थोडं पावसात भिजणं झालं, फोटोज वगैरे घेतले. आणि पाऊस झाला आहे तर म्हटलं चला मॅगी करूया, मग मस्त अशी गरमागरम मॅगी केली. मॅगी वगैरे खाऊन झाली. आणि इथे बघा विराजचं काय चाललंय, तर हे आहे विराजचं पहिलं पुस्तक जे त्याला कबीरदादाने भेट दिलं आहे. आणि त्या पुस्तकाचं नाव आहे पहिला पाऊस. कबीरदादाने सुद्धा विराजला पुस्तकातल्या गमती जमती गोष्टी वाचून दाखवल्या आणि मस्त अशा पावसाच्या गप्पा चालू होत्या आमच्या. आणि त्याचं बघा विराजचं इथे काय चालू आहे पुस्तकासोबत. आणि लहान मुलांची पुस्तकं बघायला वाचायला मजा येते ना, आणि किती कलरफुल असतात. इथे बघा मस्त अशी त्याच्यात रंगीबेरंगी चित्र होती, तर ते मी विराजला दाखवत होते. आणि अशा प्रकारे आजचा एकंदर दिवस खूप मस्त गेला. बरेच दिवस गरम होत होता आणि पाऊस पडला तर मस्त सगळीकडे असं गार वातावरण झालेलं आणि सगळीकडे स्वच्छ झालं होतं. तर खूप सुंदर असं पावसाळी वातावरण मला तर जाम आवडतं. आणि त्यानंतर आमचं जेवण झालं आणि इथे बघा विराज काही कबीरदादाला झोपू देईना, रात्री त्याच्या अंगावर मस्ती करत होता. चलो आजचा व्लॉग इथेच थांबवते. सगळ्यांना बाय, थँक्यू फॉर वॉचिंग.